मी मनस्वी, घरची धाकटी सून आहे. माझं लग्न अवघ्या 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. मी सुशिक्षित आहे आणि माझ्या पतीचा व्यवसाय चांगला सुरू आहे. सासरच्या घरात सासू, सासरे, जेठ, जेठाणी आणि त्यांची 2 मुलं आहेत. आणि आम्ही दोघं पती-पत्नी. घरात सर्वजण चांगले आहेत. विशेषतः माझी जेठाणी माधुरी, जी खूप शांत आणि समजूतदार आहे. ती कोणालाही पटकन उत्तर देत नाही आणि सगळ्यांची लाडकी आहे. तशी मी देखील तिला खूप आवडते. पण सासरच्या घरातील इतरांना माझा स्वभाव फारसा रुचत नाही. लहानपणापासूनच मी सरळ बोलणारी आहे. जेव्हा काही चुकीचं दिसतं किंवा ऐकायला मिळतं, तेव्हा मी लगेच उत्तर देते. माझ्या आईने नेहमीच मला सांगितलं की बोलणं बरोबर आहे, पण बोलण्याची पद्धत मऊ असायला हवी. अनेकदा प्रयत्न करूनही मी ते बदलू शकले नाही. त्यामुळे सासरच्या घरातील लोकांना मी आवडत नाही आणि 6 महिन्यातच मी वाईट सून म्हणून ओळखली जाऊ लागली. एके दिवशी सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर मी थंड झालेला पराठा खात होते. तेव्हा माझ्या सासूबाईंनी टोमणे मारायला सुरुवात केली, की सगळे केव्हाच नाश्ता करून मोकळे झाले आणि तू अजून बसून आहेस. काही काम उरकायचं नाही का? हे ऐकून मला वाईट वाटलं. पण मी शांत राहून म्हणाले, की आई, किमान जेवताना तरी टोमणे मारू नका. सगळ्यांचं झाल्यावरच मी जेवायला बसली आहे. सासूबाई रागाने म्हणाल्या, की तुझी जीभच जास्त चालते, बाकी काही नाही. मग खोलीबाहेर जाताना म्हणाल्या, "महेश अजून उठला नाही का? त्याला लवकर कामावर जायचं होतं." मी उत्तर दिलं, "नाही, अजून नाही उठले." त्यावर त्या म्हणाल्या, की "लग्न झाल्यापासून मुलगा आळशी झाला आहे. असंच चाललं तर घराचं आणि व्यवसायाचं काही खरं नाही." हे ऐकून मी अवाक झाले. पण माझ्या जेठानी माधुरीने मला इशारा केला, की "गप्प राहा, शांत राहा. सासरी अशा गोष्टी ऐकाव्याच लागतात." ती म्हणाली, की "तू अजून नवीन आहेस. हळू सगळं समजेल. मनावर घेऊ नकोस. विचार करशील तितकं दुःख वाढेल." एके दिवशी माझ्या जेठानीने विचारले, की "आज जेवायला काय बनवणार?" मी म्हणाले, "छोले पुरी." तितक्यातच पाठीमागून सासूबाई म्हणाल्या, "अरे तिला का विचारतेस? आणि मला ते आवडत नाही. तू बटाटा कोबीची भाजी आणि पोळ्या बनव." "ठीक आहे. मी सर्व तयारी करून देते. तुम्ही बनवा." "ठीक आहे ताई." मी स्वयंपाक करत होते आणि तेव्हा माझ्या भावाचा फोन आला, की "मी आणि पप्पा तुझ्या घराजवळच काही कामासाठी आलो आहोत. तर आम्ही तुला भेटायला येत आहोत." मी खुश झाले आणि म्हणाले, की "हो दादा, या आणि जेवण इथेच करा. मी छान स्वयंपाक करून ठेवते." दादा म्हणाला, "हो ठीक आहे." माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती. लग्नानंतर पप्पा पहिल्यांदाच माझ्या घरी येत होते. मी खूप उत्तेजित होत होते. पप्पा आणि दादाच्या येण्याची बातमी मी माझ्या सासूबाई आणि जेठानीलाही सांगितली. तेव्हा जेठानीला आनंद झाला, पण सासूबाईचा चेहरा मात्र पडला होता. कदाचित तिची इच्छा नव्हती, की माझ्या माहेरची लोकं इथे यायला हवीत. पण मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे किचनमध्ये स्वयंपाक करू लागले. काही वेळातच मी आणि माझ्या जेठानीने मिळून पूर्ण जेवण तयार केले. मी माझ्या वडिलांची आवडती पनीरची मिक्स भाजी आणि दहीवडाही बनवला. तोपर्यंत माझा नवरा उठला आणि चहा मागू लागला. तर मी म्हणाले, की "तुम्ही इतका वेळ झोपून राहता आणि आई मात्र माझ्यावर रागवतात. पटकन दुकानात जा. पप्पांनी तुम्हाला पटकन दुकानात बोलावलं आहे." माझं म्हणणं ऐकून तो म्हणाला, की "हो, हो, माहीत आहे. जाईन मी. ते तर रोजच मला लवकर येण्यासाठी बोलतात. पण लोकांचीही काही पर्सनल लाईफ असते की नाही?" इकडे किचनमध्ये बरेच पदार्थ बनवलेले पाहून जेठानी डोळे मोठे करून म्हणाली, की "हे सगळं न विचारता बनवलं आहे. आई रागवणार तर नाही ना?" "हे काय बोलत आहात ताई? त्या का नाराज होतील? माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे त्यांच्या आवडीचे जेवण तर बनवायलाच हवं ना. नाहीतर ते बोलतील, की मुलगी सासरच्या घरी जाऊन बापाची पसंत नापसंत ही विसरली." जेठाणी म्हणाली, की "हो, तुझं अगदी बरोबर आहे. पण मला थोडी भीती वाटत आहे, की आई रागवायला नको. ते काय आहे ना, की एवढ्या वर्षात मी कधीच आईला न विचारता जेवण बनवलेलं नाही आणि घरी कुणी पाहुणे आले तर मुळीच नाही." मी म्हणाले, "अरे ठीक आहे ना ताई. जरी रागवल्या तरी थोडं ऐकून घेईन. असेही आई माझ्यावर बऱ्याचदा नाराज असतात." असं बोलून मी आणि जेठानी हसायला लागलो. आम्ही दोघे बोलतच होतो, की तेवढ्यात अचानक माझ्या सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. मी पप्पांसाठी काय-काय तयारी केली आहे हे पाहण्यासाठी. ती जवळ येऊन सर्व काही पाहू लागली. मी बनवलेल्या सर्व वस्तूंची नावे त्यांना सांगितली. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, की "तुम्ही इतके सर्व सासरच्या लोकांसाठी कधी बनवले आहे का?" मी म्हणाले, "आई, गेल्या रविवारीच तर बनवले होते इतके सर्व. रोज-रोज थोडीच बनवले जाते. आणि वडिलांबद्दल सांगायचे झाले तर ते पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे असं काहीतरी खास असायला हवे ना." माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन निघून गेल्या. दादा आणि पप्पा दोघेही वेळेवर आले. तोपर्यंत सासूने माझे वडील येत असल्याचे सासऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे तेही घरी आले होते. एकमेकांचे हालचाल विचारल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केलं. आता संवादाची प्रक्रिया सुरू झाली.
तेव्हा मी आणि जेठाणी उठून जेवायला आलो. तेव्हा माझ्या वडिलांनी विचारले, की "माझी मुलगी चांगली राहत आहे ना? तिच्या वागण्याने तुम्ही खुश तर आहात ना? ती तुमची सर्व सेवा करते की नाही? तुमची काही तक्रार तर नाही ना?" पप्पांचे बोलणे ऐकून मी माझ्या जेठाणीला म्हणाले, की "बघा ताई, पप्पांचे तर माहीत नाही, पण आई नक्कीच बोलतील, की बाकी सर्व तर ठीक आहे. बस तुमच्या मुलीची जीभ थोडी तीक्ष्ण आहे एवढंच." पण हे काय? पप्पांचं बोलणं संपण्याआधीच सासरे जरा उद्धटपणे म्हणाले, "ते सगळं आपण नंतर बोलूया. पण आधी मला सांगा तुम्ही कसे आलात?" पप्पा म्हणाले, की "इथे जवळच काही काम होतं, तर आम्ही दोघेही तिथे आलो होतो. म्हणून मी माझ्या मुलीला आणि तुम्हा सर्वांना भेटण्याचा विचार केला. असेही मी मनस्वीच्या लग्नानंतर आलो नव्हतो. त्यामुळे ती माझ्यावर नाराज होती, की "पप्पा तुम्ही येत का नाहीत?" तेव्हा सासरे म्हणाले, की "तुम्ही येत असल्याची बातमी कळवली नाही का?" पप्पा म्हणाले, "नाही, नाही. मी तर जावई बापूंना फोन केला होता आणि मुलीलाही माहिती होते, की आम्ही दोघेही येत आहोत. तिने तुम्हाला सांगितले नाही का?" सासरे थोडे कडक होऊन म्हणाले, की "आधी मला हे सांगा, की हे कोणाचे घर आहे? माझं की तुमची मुलगी आणि जावईचं?" पप्पा म्हणाले, "तुम्ही हे काय बोलत आहात? अर्थातच घर तुमचं आहे. मग तुम्ही मला विचारून यायला हवं होतं, की मुलगी आणि जावईला?" तेव्हाच मी विचारात पडलो होतो, की तुमची मुलगी अशी का आहे? अरे, जर बापच असा असेल, तर मुलगी अशीच असेल ना? माझे पप्पा उदास होत म्हणाले, की "सर, नक्की काय झालं आहे आणि तुम्ही असं कसं बोलताय? कुठली गोष्ट कुठे घेऊन जात आहात? ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलं तर पुढच्या वेळी तुम्हाला सांगून मगच येईन. पण तुम्ही असं बोलू नका. तसं काय केलंय मनस्वीने?" तेव्हा सासरे म्हणाले, की "काय-काय सांगू? एक गोष्ट असेल तर ना, कोणतेही संस्कार दिलेले नाहीत तुम्ही मुलीला. अजिबात संस्कार नाहीत तुमच्या मुलीमध्ये." दोघांचे बोलणे ऐकून मी ताट सोडले आणि उठून उभी राहिले आणि बाहेर येऊ लागले. पण माझ्या जेठाणीने माझा हात धरून मला थांबवले आणि नकारार्थी मान हलवली, की "तू बाहेर जाऊ नकोस." बाहेर तर गेली नाही, पण जेवण अर्धवट सोडून मी खोलीत आले, जिथून त्यांचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सासरे अजूनही बोलतच होते. त्यांचे बोलणे ऐकून पप्पा आणि दादा दोघेही गंभीर झाले. काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, की "काय केलं आहे माझ्या मुलीने? तुम्ही का इतके नाराज होत आहात?" तेव्हा सासरे म्हणाले, की "काय-काय सांगू? एक गोष्ट असेल तर ना, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलीला कोणाचीही लाज वाटत नाही. सगळ्यात लहान आहे, पण घरातील मोठ्यांशी ती अशा पद्धतीने बोलते, जणू काही ती सर्वात मोठी आहे. ती तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते. पण सर, आजकाल तर सगळे आपल्या नवऱ्याला नावानेच हाक मारतात. मग यात रागावण्यासारखे तर काहीच नाही ना?" वडिलांचे म्हणणे ऐकून सासरे लगेच म्हणाले, की "म्हणजे याचा अर्थ तुमची बायकोही तुम्हाला नावाने हाक मारते. बघा, असं तुमच्या घरात चालत असेल, माझ्या घरात नाही. तुमची मुलगी तिच्या सासूचा एकही शब्द ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीवर उलट उत्तर देते. ही काय पद्धत आहे का सुनेची? प्रत्येक वेळी तिला स्वतःच्या मनानेच करायची असते. जर माझ्या बायकोने सहन केलं नसतं, तर हे घर फार पूर्वीच तुटलं असतं." माझ्या सासऱ्यांची तक्रार ऐकून मला शॉकवर शॉक लागत होता. आतापर्यंत तर मी हाच विचार करत होते, की फक्त माझी सासूच खडूस आणि कठोर स्वभावाची आहे. पण इथे सासरे तर सासूबाईंपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. त्यांचे कडवट बोलणे मला सहन होत नव्हते. माझे डोळे भरून आले. स्पष्टीकरण देण्यासाठी मी पटकन घराबाहेर पडले, पण माझ्या जेठाणीने पुन्हा एकदा माझा हात धरला आणि मला खोलीत ओढून बसवले आणि म्हणाली, "काय मूर्खपणा लावला आहेस? तू पुन्हा पुन्हा बाहेर जाण्याचा प्रयत्न का करत आहेस? 2 लोकांमध्ये तू काय बोलणार आहेस?" जेठानीचे बोलणे ऐकून मी म्हणाले, की "बघा ताई, मी तुमचे काही ऐकणार नाही. मी वाईट आहे, तर मला थोडं आणखीन वाईट होऊ द्या. पण आता हे सगळं सहन करणं माझ्या क्षमतेपलीकडचं आहे." जेठाणी म्हणाली, की "हो, मला माहीत आहे. पण तू आता गप्प बस. ते दोघं बोलत आहेत ना, तर तू मध्ये बोलू नकोस." पण तरीही मी जाऊ लागले. तेव्हा जेठाणी रागातच माझा हात झटकून म्हणाली, की "ठीक आहे, जा आणि जाऊन बोल आणि खूप अपमान करून घे आपल्या दादाचा आणि वडिलांचा." तेव्हा मी परत खोलीत बसले आणि खूप रडू लागले. मला रडताना पाहून माझी जेठाणीही रडू लागली आणि म्हणाली, की "फक्त एवढं समजून घे, की सासरच्या घरात पाय रोवणे इतकं सोपं नसतं." बाहेर दोघेही बोलतच होते. यावेळी माझी सासू बोलत होती, "अरे, माझी मोठी सून इतकी सभ्य आणि सुसंस्कृत आहे, की मी काय सांगू. ती शिकलेली नाही का? ती तर एका मोठ्या कुटुंबातील आहे आणि कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. तिच्या वडिलांची जितकी कमाई आहे, तितकी तर तुमची कमाई देखील नाही. पण तरीही तिला अभिमान दूर-दूरपर्यंत नाही. आणि एक तुमची मुलगी आहे, ज्या दिवसापासून माझ्या मुलाचं लग्न झालं, जेव्हापासून तुमची मुलगी माझ्या घरी आली आहे, तेव्हापासून माझ्या घरची बरकत थांबली. खूपच अशुभ पावलं आहेत तुमच्या मुलीची. माझा मुलगा खूप कष्ट करतो, पण लग्नानंतर त्याने काम करणेच बंद केले आहे. ती माझ्या लहान-लहान नातवंडांना काम करायला लावते. आणखी सांगू तुम्हाला, तुम्ही तर आमची फसवणूक केली.
लग्नाआधी तर खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी केल्या होत्या. माझी मुलगी अशी आहे, माझी मुलगी तशी आहे. पण मी गेल्या 6 महिन्यात तिचे खरे रंग पाहिले आहेत. ते म्हणतात ना, की डोंगर खोदला आणि उंदीर निघाला. सासू-सासऱ्यांच्या तोंडून हे सर्व ऐकून माझ्या वडिलांनी खाली मान टेकवली. तेव्हा सासरे म्हणाले, की "ठीक आहे. आम्हाला जे काही बोलायचं होतं ते आम्ही बोललो. आता तुम्हाला तुमच्या मुलीशी जे काही बोलायचं आहे ते बोलू शकता." तेव्हा पप्पांनी मला आवाज दिला, "मनस्वी बेटा, बाहेर ये जरा." मी लगेच बाहेर आले आणि पप्पांजवळ आले. रागात असल्यामुळे त्यांचे डोळे लाल झाले होते, जे बघून मी शॉक झाले होते. "बेटा, मी हे काय ऐकतोय? तुझे सासू-सासरे तुझ्याबद्दल काय म्हणत आहेत? असं का करत आहेस बेटा? मी, तुझ्या आईने तुला किती शिकवलं, किती समजावलं, नाही समजलीस का? बेटा, हे तुझे सासरचे घर आहे. इथे प्रत्येक पाऊल टाकताना नीट विचार करायला हवा आणि मगच बोलायला हवं. तू एवढी शिकलेली आहेस, पण तरीही तुला तेवढी समज नाही. तू तुझ्या आईने दिलेले सगळे संस्कार विसरलीस का? मी तर असाच विचार करत होतो, की माझी मुलगी तिच्या वागण्याने सासरच्या घरात सगळ्यांची मनं जिंकेल. माझा अभिमान वाटेल, पण आज हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटत आहे. खूप लाज वाटत आहे. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून माझी नजर खाली गेली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ठीक आहे बेटा. आता कुठे तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहेस. त्यामुळे काही चुका होणारच आहेत. चला, आजवर झालेल्या चुकांची माफी मागून घे आणि अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घे. सर, मी दोन्ही हात जोडून आपणास आग्रह करतो, की कृपया माझ्या मुलीला लहान समजून तिला माफ करा. भविष्यात पुन्हा ती अशी चूक करणार नाही. मला माहित आहे, की ती बोलक्या स्वभावाची आहे, पण तिचं मन साफ आहे. वडिलांचं म्हणणं ऐकून माझे सासू-सासरे एकही शब्द बोलले नाहीत. फक्त वेडेवाकडे तोंड करून रागाने माझ्याकडे पाहू लागले. पप्पा म्हणाले, "चल बेटा, माझ्या समोरच माफी माग." मी म्हणाले, "पप्पा, आधी माझे म्हणणे ऐकून घ्या." पण आता वडील माझ्याकडे रागाने पाहू लागले. पप्पा म्हणाले, "तुझे म्हणणे का ऐकून घेऊ बेटा? आधी मी जे बोललो ते कर. चल माफी माग आधी तुझ्या सासू-सासऱ्यांची." मी म्हणाले, "सॉरी पप्पा, मी माफी मागणार नाही." पाहिलं किती वाईट वर्तन करणारी मुलगी आहे. तिने सासरच्या घरी माझे नाक कापले, तरीही तिला तिच्या चुकीची जाणीव नाही. यावेळेस पप्पा खूपच रागात दादाला म्हणाले. हे ऐकून मी म्हणाले, "पप्पा, तुम्ही फक्त एकच बाजू ऐकून निर्णय कसा देऊ शकता? माफी मागण्यासाठी तुम्ही फक्त सासू-सासऱ्यांची बाजू ऐकून माझ्यावर रागवत आहात. तुम्ही एकदाही का विचारलं नाही, की तुलाही काही बोलायचं आहे का बेटा? जरी माझी चूक असली, तरी मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही आधी माझं म्हणणं पूर्ण ऐका. मग तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य आहे." पप्पा माझ्याकडे रागाने पाहू लागले. माझा भाऊ म्हणाला, "हो पप्पा, ताई अगदी बरोबर बोलत आहे. तिची ही बाजू एकदा ऐकून घ्या. तेव्हाच आपल्याला नीट समजेल, की नक्की प्रॉब्लेम काय आहे." तर वडील म्हणाले, "अच्छा ठीक आहे, बोल." मी बोलू लागताच माझ्या सासूबाई उठल्या आणि तिथून निघू लागल्या. तर मी म्हणाले, "आई, बाबा, तुम्ही दोघे इथेच बसा. कारण मला जे काही बोलायचं आहे ते मी तुमच्या दोघांसमोरच बोलेन." "ठीक आहे, बोल." असे म्हणत माझे सासू-सासरे दोघेही पुन्हा जागेवर बसले. सासू-सासरे दोघेही माझ्याकडे रागाने पाहत होते. मी तिथेच खाली जमिनीवर बसले. हे पाहून माझा भाऊ उभा राहिला आणि त्याने मला खुर्ची दिली आणि बसायला सांगितलं. मी म्हणाले, "नाही भाऊ, मी खालीच ठीक आहे." माझ्या सासरच्या घरात असा नियम आहे, की जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी सोफ्यावर आणि खुर्च्यांवर बसलेले असतात, तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबरीने बसायचे नाही, तर खाली जमिनीवर बसायचे. हे ऐकून माझे सासू आणि सासरे माझ्याकडे पाहू लागले आणि वडील आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मी माझ्या वडिलांना विचारले, की "सर्वप्रथम मला सांगा, की त्यांनी माझ्याबद्दल तुम्हाला इतकं काही सांगितलं, तेव्हा तुम्ही का विचारलं नाहीत, की मी काय चूक केली आहे?" वडील आणि भावासोबत माझे सासू-सासरेही माझ्याकडे पाहू लागले. "ठीक आहे, त्यांनी नाही सांगितलं. नको सांगू देत. पण तुम्ही विचारलं? चला मीच सांगते सर्व काही तुम्हाला. त्यांनी त्यांच्या रीतीबद्दल का सांगितलं हे माहीत आहे का तुम्हाला? पप्पा, लग्न झाल्यानंतर जेव्हा मी इथे आले, तेव्हा वाटलं की हे खूप सुशिक्षित कुटुंब आहे. तर हे सगळे जरा मोकळ्या विचारांचे असतील, आधुनिक विचारसरणी असेल. म्हणूनच मी माझ्या जेठ आणि सासऱ्यांसमोर पदर घेतला नाही. मी त्यांच्यासोबत अगदी सामान्यपणे वागू लागले, जे त्यांना आवडले नाही. पण त्यांनी ही गोष्ट मला प्रेमाने समजावून सांगितली नाही. उलट मला बरं वाईट ऐकवलं, की तुझ्या आईने तुला एवढंही शिकवलं नाही, की सासऱ्यांसमोर आणि जेठसमोर पदर घेऊनच जायचं म्हणून. आणि हो, तू या घरात सर्वात लहान आहेस. त्यामुळे तू डोक्यावर नेहमीच पदर घ्यायचा. मग मी म्हणाले, की जेव्हा मी माझ्या जेठला भाऊ आणि माझ्या सासऱ्यांना पप्पा म्हणते, तर मग त्या दोघांसमोर पदर घेण्याची काय गरज आहे? हे ऐकून त्यांनी मला तेव्हाही खूप काही सुनावले. तुमच्या संस्काराबद्दल आणि संगोपनाबद्दल त्यांनी मला नको-नको ते सुनावले. मला खूप वाईट वाटलं, पण त्यांचं बोलणं ऐकूनही मी एकदाही त्यांना प्रतिसाद दिला नाही किंवा कधीच माझ्या डोक्यावरून पदरही काढला नाही.
राहिली गोष्ट त्यांच्या मुलाला त्याच्या नावाने हाक मारण्याची, तर सुरुवातीच्या दिवसात मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारायची. पण यासाठी त्यांनी मला खूप रागवले. जसे आज ते म्हणाले, की "तुमची बायको तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारते का?" तसंच त्या दिवशीही बोलले होते, की "तुझी आई तुझ्या वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारते का?" त्या दिवसापासून मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारणे बंद केले. पण मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगते, की यांची मुलगी म्हणजे माझी नणंद या दोघांसमोर तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते आणि त्याला अहो-जाहो न करता एकेरी भावाने बोलावते. तेव्हा तर हे दोघेही हसतात. तेव्हा तर हे काहीच बोलत नाही. तर मग संस्कार, नियम आणि कायदे फक्त सुनेसाठीच मर्यादित आहेत का? हे कोणते संस्कार आणि नियम आहेत? हे तू काय बोलत आहेस सुनबाई? आई, मला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मी एकदाही काहीच बोलले नाही. तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. म्हणून आता मला जे काही सांगायचं आहे ते मला सांगू द्या. मला थांबवू नका. माझं बोलणं ऐकून सासूने चेहरा पाडला आणि गप्प झाली. आता राहिला त्यांच्या मुलाच्या कामाचा प्रश्न. तर त्यांचं म्हणणं आहे, की त्यांचा मुलगा लग्नानंतर कामचोर झाला आहे. पण त्यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. गोष्ट अशी आहे, की तो आधीच एक कामचुकार मुलगा आहे. तो फक्त काही तास दुकानात बसतो. बाकीचा संपूर्ण वेळ बाहेर जाणं, मित्रांसोबत पार्टी करणं, रात्री उशिरा घरी येणं आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणं, या त्याच्या सवयीच आधीच रुजलेल्या आहेत. हे लोकं त्याचा द्वेष जबरदस्ती माझ्यावर टाकत आहेत. जर माझ्या म्हणण्यावर तुमचा विश्वास नसेल, तर त्यांचा मुलगा इथेच बसलेला आहे. तुम्ही समोरासमोर विचारून खात्री करू शकता. आणि राहिली गोष्ट त्यांच्या बरकतबद्दल, तर त्यामागे बरीच कारणे असू शकतात. त्यांचा मुलगा दुकानाकडे लक्ष देत नसेल किंवा बाजारातील होणाऱ्या चढ-उतार, लोकांची ऑनलाईन आणि मॉलमधून होणारी शॉपिंग या सगळ्यांचा परिणाम होतोच, तर त्याला मी जबाबदार कशी? माझे पाऊल अशुभ कसे? हे म्हणत आहेत, की आपण यांची फसवणूक केली आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी आपल्याला फसवले आहे. लग्नापूर्वी आपल्याला सांगण्यात आले होते, की हा व्यवसाय माझ्या मुलाचा आहे. तोच सर्व काही पाहतो. पण असे काही नाही. तो एक नंबरचा आळशी, निष्काळजी आणि कामचुकार व्यक्ती आहे. अच्छा ठीक आहे. आता गप्प बस. समजलं मला, की यात फक्त तुझीच चूक नाहीये. नाही पप्पा, मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझी संपूर्ण गोष्ट ऐकावीच लागेल. नाहीतर मी माझ्या सासरी आणि माहेरी दोघांच्याही नजरेत वाईट होईल. तुम्ही सगळे मलाच दोषी ठरवाल. भाऊ म्हणाला, "पप्पा, ताईला तिचं म्हणणं मांडू द्या." "पप्पा, मी तुमच्यासोबत खूप भांडून शिक्षणासाठी घराबाहेर पडले. खूप कष्टाने मी MBA पूर्ण केलं. पण मला इथे नोकरी करायची नाही असं सांगण्यात आलं. मी तेव्हाही एका शब्दाने काहीच बोलले नाही. मी तर हाच विचार केला, की आयुष्यभर नोकरी तर करायचीच आहे. काही वेळ प्रत्येकासोबत घालवणे महत्त्वाचे आहे. मग मी अहंकारी कशी होऊ शकते? हे मला नेहमी बोलतात, की तुला तुझ्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. आणि राहिला प्रश्न लहान मुलांकडून काम करून घेण्याचा, तर एक दिवस जेवताना मी रोलीकडून प्यायला पाणी मागितले. यासाठी त्यांनी मला खूप काही सुनावले, की मी कामचोर आळशी आहे. मग मुलांनाही शिकवले, की यापुढे माझं कोणतंही काम करायचं नाही. त्यानंतर मी मुलांना कोणतंही काम सांगितलं नाही. पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं, की माझी जेठाणी सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवायला बसते, तेव्हा मी मुद्दामून माझ्या जेवणाचं ताट यांच्यासोबत लावलं. माझ्या सासूबाईंनी माझ्या जेवणाचं ताट उचलून बाजूला ठेवलं आणि म्हणाल्या, की "आमच्या घरात हा नियम नाही, की तुम्ही दोघीही आम्ही जेवल्याशिवाय जेवायचं नाही. आमचं जेवण झालं, की मगच तुम्ही जेवायचं. असं कुणी करतं का पप्पा? तुम्ही तर मला चांगलंच ओळखता, की मी माझ्या आजीच्या जुन्या विचारांशी आणि परंपरेशी कितीतरी वेळा आजीसोबत वाद घातला आहे. पण इथे मी कुणाशीच वाद घातला नाही. पण हो, मी माझं मत नक्कीच मांडलं. तुम्ही त्यांना विचारा, की मी त्यांच्या घरचे नियम आणि कायदे पाळले आहेत की नाही. ज्या गोष्टीसाठी त्यांनी मला नकार दिला, त्या गोष्टी मी पुन्हा कधी केल्या का? त्यांच्या नजरेत जेव्हा-जेव्हा माझी चूक झाली, तेव्हा-तेव्हा मी प्रत्येक वेळी यांची माफी मागितली आहे. तर मग मी अहंकारी आणि संस्कारहीन कशी? कशी मला कोणाचीच पर्वा नाही. मग पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणे म्हणजे त्यांचा माझ्यावरचा राग होता. जी खुन्नस होती ती तुमचा अपमान करून काढायची होती. आता पप्पांचा राग कुठे कमी होताना दिसत होता. ते माझ्या सासऱ्यांना काहीतरी विचारणारच होते. तोपर्यंत मी म्हणाले, "नाही पप्पा, जरा थांबा. मला अजून काही सांगायचं आहे." इकडे दाराच्या कोपऱ्यात उभी असलेली माझी जेठाणी रडत होती. माहित नाही कदाचित तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवले असतील किंवा आणखीन काहीतरी असू शकतं. माझ्या जेठाणीला रडताना पाहून मला समजलं, की कदाचित तिच्यासोबतही असंच काहीसं घडलं असेल किंवा माझ्यापेक्षाही जास्त कारणं अनेकदा मोठ्या सुनेकडून जास्त अपेक्षा असतात सासरच्यांना. हो पप्पा. ते म्हणाले, की माझी जेठाणी खूप सुसंस्कृत, संस्कारी आहे. तर ती खरंच सुसंस्कृत आणि संस्कारी आहे. पण ते संस्कार तिला तिच्या आई-वडिलांनी दिलेले आहेत. यांनी तर फक्त तिला त्रासच दिला आहे. हे तू काय बोलत आहेस? मी कधी आणि कसा त्रास दिला आहे मोठ्या सुनेला? माधुरी जरा बाहेर ये
तूच येऊन सांग, की मी तुला कधी त्रास दिला, कधी छळ केला, कधी बळजबरी केली, ही आपल्यावर खोटे आरोप करत आहे. ती काय बोलणार? तिच्याकडे पाहून असं वाटत नाही, की ती कधी तोंड उघडेल. छळाचा अर्थ फक्त शारीरिक नसून मानसिक देखील आहे, जो तुम्ही सर्वांनी मिळून खूप दिलेला आहे. माझं म्हणणं ऐकून माझ्या सासूबाई जोरात ओरडल्या. "अरे, तुला येऊन फक्त 6 महिने झालेत आणि तुला कळालं सुद्धा, की आम्ही तिला त्रास दिला आहे. आता तू जास्त खोटे आरोप करत आहेस." "मी खोटे आरोप करत आहे, तर तुम्हीच सांगा, की तुम्ही कधी तिला मोकळेपणाने बोलू दिलं? तुम्ही कधी तिला जाणीव करून दिली, की तू सुद्धा या घरची सदस्य आहे. हे घरही तुझं आहे. तू तुझ्या हिशोबाने राहू शकतेस." तुम्हाला माहित आहे पप्पा, काही कामात उशीर झाला किंवा काही चूक झाली, तर सासू लगेच म्हणायची, की "हे घर तुझं आहे, म्हणून चांगलं काम कर, चांगलं सांभाळून घे." पण बाकीच्या काही चांगल्या कामांसाठी, काही करण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावयाकडून सल्ला घेतात. घरातील कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्हाला दोघांना तर नाही, पण मुलगी आणि जावयाला नक्कीच समाविष्ट करून घेतात. आणि शेवटी तेच होतं जे त्यांची मुलगी आणि जावई म्हणतील. हे तर त्यांच्या दोन्ही मुलांना फक्त नावाला विचारतात, पण त्यांचं मत कधीच विचारात घेतलं जात नाही. दिवसभर कितीही काम केलं तरी कौतुकाचा एक शब्दही उच्चारत नाही. पण जेवायला बसल्यावर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ती ताट बघायला नक्की येते, की आम्ही आमच्यासाठी जास्त डाळ आणि भाज्या तर काढून ठेवल्या नाहीत ना, की आम्ही काही एक्स्ट्रा तर बनवलं नाही ना. आम्ही सुना कधी घरात कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवणार, कधी बाहेर जाणार, किती वेळेसाठी जाणार, किती दिवसांसाठी माहेरी जाणार, कधी परत येणार, हे सगळं काही हेच ठरवते. एवढंच नव्हे तर आम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालणार हे सासूच ठरवते आणि आम्ही ते पण मान्य करतो आणि तरीही ती म्हणते, की मी तिचे ऐकत नाही आणि तिच्यामुळे घर स्थिर आहे. कसं पप्पा? हे घर फक्त त्यांच्यामुळेच चालतं. सूनबाई, तू आता खूप बोलत आहेस. बस, तिला बोलू द्या. ही माझ्या मुलीची खासियत आहे, की तिच्याकडून चूक झाली तरी ती मान्य करते. पण जर काही चूक नसेल, तर मग ती घाबरत तर तिच्या बापालाही नाही. म्हणजे माझ्याशीही वाद घालायला कमी करत नाही. पप्पा, हे तर फक्त मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी माझ्याशी काय काय केले आहे, हे मी तुम्हाला सांगते. बस कर बेटा. आता आणखी काही बोलू नकोस. हे ऐकून मला कदाचित सहन होणार नाही. ठीक आहे, बाकी सर्व काही नाही. पण मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगते. जेव्हापासून माझ्या सासूबाईंना कळलं, की मी बाहेर एकटीच राहून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे, तेव्हापासून त्या नेहमी मला प्रकरण अशा प्रकारे फिरवून-फिरवून विचारतात, की जेणेकरून मी हे मान्य करायला हवे, की लग्नापूर्वी माझे कोणाशी तरी अफेअर होते आणि हे माझ्या चारित्र्यावर बोट दाखवू शकते. हे ऐकताच माझ्या वडिलांचे डोळे रक्ताने भरून आले. माझ्या सासूबाईही पूर्णपणे घाबरल्या होत्या. "कसे लोक आहात? तुमची कसली विचारसरणी आहे? मला वाटलं होतं की सुशिक्षित लोक आहात. मोठं नाव आहे, तुमचा दर्जा आहे, तर तुमची विचारसरणीही चांगली असेल. माझी मुलगी सुखी राहील. पण तुमचे असे घाणेरडे विचार असतील असं जर मला माहीत असतं, तर मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या घरी लावूनच दिलं नसतं. आत्ताच्या आत्ता इथून चल बेटा. तू इतकं काही बोलली आहेस, आता जर तू या घरात राहिलीस, तर तुझं खूप मोठं नुकसान होईल. कारण त्यांना सून नको, तर त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली हवी आहे." "हो पप्पा, तुम्ही अगदी बरोबर बोललात आणि मी काही दिवसांसाठी नाही, तर कायमची जाणार आहे." तेवढ्यात मला अचानक खोकला आणि उलट्या होऊ लागल्या. कदाचित सतत बोलत राहिल्यामुळे आणि रडत राहिल्याने, पण जेव्हा माझी उलटी थांबतच नव्हती आणि मी चक्कर येऊन खाली पडले, तेव्हा मला डॉक्टरांकडे नेण्यात आले. सासूला वाटलं मी फक्त नौटंकी करत आहे. हॉस्पिटलमध्ये मला कळलं, की मी 2 महिन्यांची गरोदर आहे. मी खरं सांगते आहे, फक्त माझ्या जेठानीनेच माझं अभिनंदन केलं. बाकी इतर कोणालाही आनंद झाला नव्हता. माझ्या पतीचं वर्तनही सामान्यच राहिलं. या दरम्यान मी तिथून माझ्या आई-वडिलांच्या घरी निघून गेले. या दरम्यान माझ्या सासू किंवा सासऱ्यांनी एकही फोन केला नाही. मी फक्त माझ्या जेठानीसोबत गुपचूप 1-2दा बोलले होते. त्यावेळी माझ्या पतीने मला साथ दिली. मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. माझ्या वडिलांनी ही आनंदाची गोड बातमी माझ्या सासू-सासऱ्यांना सांगितली, की नातू झाला आहे. तरीही कोणीही आलं नाही. पण हो, माझ्या जेठाने त्याच्या खात्यावर काही पैसे पाठवले आणि मुलासाठी आवश्यक वस्तू घ्यायला सांगितल्या. आतापर्यंत माझ्या माहेरी जवळ सगळ्यांना कळून चुकलं होतं. त्यामुळे ज्या लोकांना मी आवडत नव्हते, ते सगळेच मला टोमणे मारू लागले. "आयुष्यभर घरीच बसून राहणार, इतकी जिद चालवशील तर सासरी कशी राहशील? किती सूट दिली आहे. मुलगी इतकं कशी बोलू शकते?" मला त्या लोकांचे बोलणे सहन होत नव्हते. पण आईकडून खूप समजावल्यावर मी शांत झाले. मूल आता 3 महिन्याचं झालं होतं. तेव्हा माझे पती म्हणाले, की "चल आता आपल्या घरी जाऊया." मुलाला पाहून आई-वडिलांचा सर्व राग निघून जाईल. मला पण वाटलं, की हो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण अनेकदा आजीला सून आवडत नाही, पण नातवंड खूप आवडतात. असा विचार करून मी पुन्हा सासरच्या घरी आले. पण इथे सासू-सासऱ्यांनी माझ्याशी बोलणं तर सोडाच, मुलाला आपल्या मांडीवरही घेतलं नाही.
हे पाहून मला खूप वाईट वाटलं. मी रडायला लागले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की आजपर्यंत माझ्या पतीला त्यांची जबाबदारी समजलेली नव्हती. चांगलं काम करत नव्हते. आता माझ्या सासऱ्यांना या गोष्टीचा खूप राग येऊ लागला. जेव्हा त्यांनी माझ्या पतीला ऐकवायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांना घर सोडण्यास सांगितलं, तेव्हा माझ्या पतीला वाटलं, की वडील फक्त रागाच्या भरात बोलत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांनी खरोखरच घर सोडण्यास सांगितलं होतं. हे रडू लागले, की लहान मुलाला घेऊन कुठे जाणार? तेव्हा माझे सासरे म्हणाले, "हे तुलाच माहीत. नाहीतर तुझी बायको जिथे सांगेल तिथे निघून जा." 6 महिन्याच्या मुलाला घेऊन आम्ही दोघांनीही घर सोडलं आणि पुन्हा एकदा माझ्या आई-वडिलांच्या घरी आलो. आता माझे पती नोकरी शोधू लागले. त्याला नोकरीचा अनुभव नसल्याने त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. मी माझ्या माहेरच्या घरीही जवळपास 3 वर्ष राहिले. आता तर माझ्या आई-वडिलांनाही काळजी वाटू लागली. कारण या दरम्यान माझ्या पतीने बऱ्याच नोकऱ्या पकडल्या आणि सोडल्याही. कुठेच त्यांचं मन लागलं नाही. शेवटी माझ्या जेठाला फोन केला. त्यांच्याकडे पैसे मागितले आणि छोटेसे दुकान टाकले. आता मीही कामाला लागली होती आणि हळू-हळू दुकानही भरभराटीला येऊ लागलं. या दरम्यान मी आणखीनच एका मुलाची आई झाली. यावेळी सुद्धा मी माझ्या सासू-सासऱ्यांना सांगितलं, पण ते आलेले नाही आणि मला बोलावलंही नाही. यावेळीही सर्व काही माझ्या आईनेच हाताळलं. जवळपास 1 दशकानंतर आता मी सामान्य जीवन जगत आहे आणि सर्व काही ठीक चाललं आहे. पण माझ्या सासू-सासऱ्यांच्या नजरेत मी अजूनही वाईट आणि संस्कारहीन सून आहे. मी माझ्या सासरच्या घरी क्वचितच जाते. सासू-सासरे यांना फोन करूनही ते दोघंही माझ्याकडे येत नाही. तेव्हा मीही फोन करणं बंद केलं. होय, मी कधीतरी माझ्या जेठाणीला भेटायला जाते. कधी-कधी तीही माझ्या घरी येते. ती माझ्याकडे बघतच राहते, की "खूप हिम्मतवाली आहेस तू. खूप धन्य आहेस. तू निदान तोंड उघडून निषेध तरी केलास. माझ्यात तेवढी हिंमत नाही." एके दिवशी मी पण तिला विचारलं, की "ताई, तुम्ही त्या दिवशी एवढ्या का रडल्या होता?" ती फार काही बोलली नाही. फक्त एवढंच सांगितलं, की "तुझ्यासोबत जे काही घडलं आहे, त्यापेक्षा खूप काही माझ्यासोबत घडलं आहे आणि तुझ्या वडिलांना किमान जेवू तरी घातलं. पण माझ्या वडिलांना जेवायलाही दिलं नाही." ही गोष्ट आठवून ती रडत होती. "मग तुम्ही एवढ्या संस्कारी होऊन का फिरता? सगळं सोडून का देत नाही? का म्हणून सगळ्यांची एवढी सेवा करताय?" मग जेठाणी म्हणाल्या, की "बघ, तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण आता विचार करते, की जर सुरुवातीपासून काहीच बोलली नाही, तोंड उघडलंच नाही, तर मग आता बोलण्यात काय अर्थ आहे?" तसेही तू उत्तर दिल्यानंतर दोघेही एकदम शांत झाले आहेत. आता मला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. तू खूप धन्य आहेस ताई. तुझं खरंच मन खूप मोठं आहे. पण हो, इतकं मोठं हृदय माझ्याकडे नाही. हे ऐकून ती हसू लागली. आता मी माझ्या कुटुंबात आनंदी आहे. परंतु कधी-कधी मला भूतकाळ आठवला, की विचार करते, की मी एक सुशिक्षित स्वतंत्र जीवन जगू शकत होते. माझी भूमिका कशी घ्यायची हे मला माहीत होतं. त्यानंतरही हे सर्व माझ्या बाबतीत घडलं. मग त्या सुनांसोबत काय-काय होत असेल, जी फार काही शिकलेली नाही, ज्या स्वतःसाठी बोलू शकत नाही, विरोध करू शकत नाही आणि हो, ज्यांचे आई-वडीलही त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्या किती सहन करत असतील, किती ॲडजस्ट करून घेत असतील, या विचारानेच काळजी वाटते. मित्रांनो, या कथेने आपल्याला शिक्षण, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व शिकवले आहे. मनस्वी एक शिक्षित तरुणी जी तिच्या सासरच्या घरात अत्याचार आणि दुर्लक्ष सहन करते. ती आपली मते व्यक्त करण्यास आणि त्या अन्यायाचा सामना करण्यात धाडस दाखवते. तिच्या वडिलांच्या समर्थनामुळे तिने सासरचे घर सोडले आणि आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात केली. मनस्वीच्या संघर्षामुळे हे स्पष्ट होते की स्त्रियांना स्वतःच्या हक्कासाठी लढायला हवे. जरी त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटे राहावे लागले तरी. या कथेतून प्रेरणा घेऊन आपण जीवनातील कठीण परिस्थितींना सामोरे जाऊ शकतो आणि स्वतःच्या मूल्यांची जपवणूक करायला शिकतो. मित्रांनो, या कथेतील मनस्वीच्या अनुभवातून तुम्हाला कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले आणि तुम्हाला तिच्या वडिलांच्या भूमिकेबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.